तुम्हाला माहितीये का, जगातील एकमेव असं ज्योतिर्लिंग ज्यामध्ये 3 देव एकाच लिंगेमध्ये समावलेले आहेत, ते आहे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. पुराणानुसार एकदा गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये भयंकर दुष्काळ पडला. गौतम ऋषींनी तप करून वरुण देवाकडून पाऊस आणला. हे पाहून काही संत गौतम ऋषींवर ईर्ष्या करू लागले. त्यांनी गौतम ऋषीच्या पायावर एक गाय सोडली आणि गौतम ऋषींमुळे गायीला इजा झाली. हे पाप दूर करण्यासाठी पवित्र गंगा जलाची आवश्यकता होती. गौतम ऋषींनी भगवान शंकराकडे आराधना केली. तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी देवी गंगाला पृथ्वीवर आणले. देवी गंगा पृथ्वीवर अवतरली आणि जन्म झाला पवित्र गोदावरी नदीचा. त्र्यंबकेश्वर म्हणजे 3 डोळे असलेले लिंग, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तीनही देवांचं प्रतीक दिसतंय. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील एक गाव आहे, जेथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र प्रकट होतात, जेथे जन्म झाला गोदावरी नदीचा. एकदा तरी दर्शन घेणे हे स्वतःमध्येच एक पुण्य आहे. हर हर महादेव.